सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातील सगळ्यांच्या पूर्ण अशी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजची थोडीशी वेगळी माहिती घेऊन आलेली आहे. कोरडी देवपूजा. कोरडी देवपूजा कशा पद्धतीनं करायची, कोरडी देवपूजा कोण करू शकते, कधी करायची कोरडी पूजा, हे मी तुम्हाला थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. बऱ्याच ताई ऑफिसला जातात, बऱ्याच ताईंच्या मागं धावपळ असते, बऱ्याच ताईंच्या मागं लहान मुलं असतात, बऱ्याच ताई पार्लरचे कामं करतात, बऱ्याच ताई ऑफिसला जातात, नाईट शिफ्ट असते, बऱ्याच ताईंचं शिवणकाम असते, बऱ्याचशा काही धावपळीची जी कामं म्हटल्या जातात तर त्या बऱ्याच ताईंच्या जीवनामध्ये असतात. तर मग कधी कधी देवपूजा करणं होत नाही, कधी म्हणजे देवांकडे पाहायला सुद्धा वेळ नसतो. तर मग अशा वेळेस कोरडी देवपूजा कशा पद्धतीनं करायची हेच मी व्हिडिओमध्ये सांगते. व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ खरंच आवडला ना तर व्हिडिओला लाईकही करा, शेअरही करा आणि सबस्क्राईबही करा. देवपूजा करण्याची जी योग्य वेळ असते ना तर ती 12 वाजेच्यात असते. आपल्याला 12 वाजेच्या अगोदरच देवपूजा करावी लागते. सकाळी सकाळी जर देवपूजा केली घरातलं वातावरण एकदम प्रसन्न राहून जातं. तुम्ही करून बघा. सकाळी सकाळी जर आपण देवपूजा केली ना एवढं प्रसन्न वाटतं घरामध्ये. फक्त ते 15 ते 20 मिनिटं, जास्त वेळ नाही, पण 15-20 मिनिटं एवढं प्रसन्न वाटतं घरामध्ये. तुम्ही नक्की हे करून बघा. सकाळी सकाळी देवपूजा केली ना एवढं छान वाटतं. पण बऱ्याच ताईंना वेळ नसतो, कधी कधी घाई गडबड असते. तर मग कोरडी देवपूजा तर ती कशा पद्धतीने करायची. आपण आदल्या दिवशी देवांची देवपूजा केलेली असती तर आपण फुलं अर्पण केलेले असतात. बरेच जण श्रीकृष्णाला मंजुळा अर्पण करतात किंवा तुळशीपत्र अर्पण करतात, ते अर्पण केलेले असते. धूप लावलेला असतं, अगरबत्ती लावलेली असते, त्याच्यामध्ये दिवा लावलेला असतो. आदल्या दिवशीची जी आपण पूजेची सेवा केलेली असते ना तर ती पूर्ण सेवा काढून टाकायची. म्हणजे जे फुलं अर्पण केलेले असतात ते काढून घ्यायचे. तुळशीपत्र अर्पण केलेले असले तर ते तुळशीपत्र काढून घ्यायचे. त्याच्यामध्ये जर आपण धूप दीप लावलेला असला, म्हणजे कापूर लावलेला असला किंवा फुलवात जाळलेली असली तर ते सगळं काढून घ्यायचं. एखाद्या वेळेस तुम्ही जर अगरबत्ती लावलेली असली तर ती जी राख असते ना धूपची अगरबत्तीची तर ती काढून घ्यायची. दिव्यावरची काजळी काढून घ्यायची. परत दिवा प्रज्वलित करायचा. परत दिवा तुम्ही जर फुलं आणलेली असली तर लगेच देवांना फुलं अर्पण करायचे आणि त्यानंतर एखादी अगरबत्ती लावायची. देवांना नमस्कार करायचा आणि देवांची माफी मागून घ्यायची की माझ्याच्यानं आज तुमच्याच्यानं तुमचं स्नान घालणं किंवा जो तुमचा नित्यनियम असतो तो माझ्याच्यानं आज करणं झाला नाही, किंवा अर्थात सांगायचं का म्हणजे माझ्याच्यानं आज तुमची देवपूजा करणं झाली नाही तर त्याच्यामुळं मी आज कोरडीच देवपूजा केलेली आहे. नमस्कार करायचा आणि आपण आपल्या कामासाठी चालले जायचं. बऱ्याच त्यांना नसतो ना, वेळ नसतो, कधी कधी खूप गडबड असते, कोणाला मिटिंगला जायचं असतं, कुणाच्या बऱ्याच लहान मुलांच्या स्कूलमध्ये मिटिंग असते, त्यावेळेस मग आपल्याच्यानं होत नाही. कधीतरी आपण अशी कोरडी देवपूजा, दररोज तर नाही पण कधीतरी आपण अशी कोरडी देवपूजा करू शकतो. बऱ्याच ताई म्हणजे सगळे कामं करून घेतात, घरातले सगळं आवरून घेतात आणि आरामात 12 वाजेच्या नंतर देवपूजा करतात. पण ती देवपूजा करणं चुकीची पद्धत आहे. आपल्याला सकाळी सकाळी देवपूजा करावी लागते. पहिल्याच्या बायका म्हणजे पहिल्याचे जे लोक होते ना अगोदरचे, तर शक्यतो पुरुष आहे ना देवपूजा करायचे. आणि ज्या पहिल्याच्या बायका होत्या ना त्यांना खूप कामं असायचे. पहिले डोक्यावरतीच पाणी भरावं लागायचं, घरीच दळण दळलं जायचं, जॉईंट फॅमिली असायची, घरामध्ये खूप सारे मेंबर असायचे, एवढ्या सगळ्या मेंबरचं सगळं करावं लागायचं. तर मग काय करायचं, घरातला जो मेन पुरुष असतो किंवा कर्ताधर्ता असतो किंवा एखाद्या पुरुषाला देवपूजेची आवड असली तर तो पुरुषानं सकाळी सकाळी देवपूजा करून घ्यायची. पण आता काय होतं, आता सगळ्यांना वेळेअभावी, सगळ्यांना घाई गडबड, सगळ्यांच्या मागं धावपळ असल्यामुळं सगळं आपण आवरून घेतो आणि त्याच्यानंतर आरामशीर देवांची देवपूजा करतो. पण ते तसं करणं योग्य नाही. सकाळी सकाळी तुम्ही देवपूजा करून बघा, एवढं छान वाटतं, घरामध्ये एकदम प्रसन्न वाटतं. एखाद्या वेळेस घाई गडबड असली तर आपण देवांची जी कोरडी देवपूजा असते ना तर ती केल्या जाते. आदल्या दिवशी आपण जे फुलं अर्पण केलेले असतं. बरंच काय होतं, एखाद्या वेळेस बऱ्याच ताई म्हणजे एक दिवस करतात, काही सणवार आला की त्या दिवशी मस्त देवपूजा करतात, सगळा देवहारा क्लीन करतात आणि 15-20 दिवस झाले की ते देवांकडे पाहतही नाही. म्हणजे त्या देवाऱ्याकडे लक्षही नसतं की त्या देवाऱ्यामध्ये किती धूळ झालेली आहे किंवा दिवाळी लावलेला नसतो, कधी काही म्हणजे ते लक्षही देत नाही. पण ते तसं चालत नाही. आपण जे फुलं देवांना अर्पण केलेले असताना आदल्या दिवशी ते फुलं सुकून जातात आणि ते फुलं आहे ना इतकी निगेटिव्हिटी घरामध्ये पसरवतात. तुम्ही नाही तुमच्याकडून होत दररोजची देवपूजा, पण तुम्ही कमीत कमी ते फुलं तरी देवांच्या वरचे काढून घ्यायचे असतात. ते फुलं तसे ठेवायला चालत नाही. तुम्ही एखाद्या वेळेस ऑब्झर्व करून बघा, आपण देवपूजा केलेली असते, ते फुलं एवढे सुकलेले असतात आणि ते आपण त्याच्याकडे देवांकडे पाहिलं तर आपल्याला वेगळंच म्हणजे वाटतं आपल्या मनाला की हे किती भकासल्यासारखं वाटतंय. आणि जर आपण ते देवाऱ्यातल्या देवांवरती जे फुलं अर्पण केलेले असतात सुकलेले, तर ते जर काढून घेतले तर थोडंसं प्रसन्न वाटतं. म्हणजे तुम्ही नाही देवपूजा करू नका,
पण तुम्ही कमीत कमी ते देवांना फुलं अर्पण केलेले असतं ना, तर ते फुलं कमीत कमी काढून घ्यायचे. एवढं प्रसन्न वाटतं ना, तेवढं सुद्धा जरी केलं तुम्ही त्याच्यामुळेही प्रसन्न वाटतं. पण माझं तर म्हणणं आहे, तुम्ही 5-10 मिनिटं तुम्ही जर 1-1 तास मोबाईल पाहत असाल किंवा तुम्ही अर्धा-अर्धा तास त्या लॅपटॉपवरती काही गेम खेळत असाल किंवा तुम्ही इतर कामासाठी जर जास्त वेळ देत असाल, तर तो वेळ थोडासा काढून तुम्ही देवपूजेला नक्कीच वेळ द्या. दररोजची देवपूजा नक्कीच करा. घरातलं वातावरण एवढं प्रसन्न राहतं. घरातली जी निगेटिव्हिटी असते ती खरंच कमी होते. घरात एखाद्या घरी आपण गेलो, समजा एखाद्या उदाहरणार्थ एखाद्या ताईकडे गेलो किंवा एखाद्या घरात आपण गेलो, तर एवढं प्रसन्न वाटतं त्या घरात पाहिल्याच्या नंतर. आणि नंतर आपण त्या घरातल्या देव्हाऱ्याकडे जर पाहिलं तर आणखी म्हणजे जास्तीचं प्रसन्न वाटतं. याचं कारण म्हणजे त्या घरामध्ये त्या देव्हाऱ्यातल्या देवांची नित्यनेमाने पूजा केली जाते. त्या घरात 100% घर छोटं असलं तर चालेल किंवा घरात असं सुखसुविधा असल्या म्हणजे घरामध्ये प्रसन्न वाटतं. तसं नसतं. एखाद्या घरात पाय टेकवल्याबरोबर एवढं प्रसन्न वाटतं, कारण त्या घरामध्ये एकदम पॉझिटिव्हिटी एनर्जी ती तयार झालेली असते. त्यामुळे आपण त्या एखाद्या घरात गेलो ना, एवढं प्रसन्न वाटतं. तेच कारण की त्या घरामध्ये दररोज देवांची नित्यनेमाने पूजा केल्या जाते. तिथं सगळे धर्म पाळूनच देवांची पूजापाती होते. आणि ज्या घरामध्ये कधी देवही स्वच्छ केले जात नाही किंवा त्या देवांना आंघोळही घातल्या जात नाही किंवा त्या देवांकडे कधी पाहिल्याही जात नाही, त्या देवांवरती धूळही बसते, फोटोंवरती खूप धूळ बसते, तिथं गेल्याच्या नंतर आपल्याला वेगळंच भकासल्यासारखं वाटतं. म्हणजे आपल्याला लगेच ते जाणवतं की आपल्याला इथे ना थोडंसं असं करमल्यासारखं होत नाही. मला तर होतं बा असं, मी एखाद्या जर ताईकडे गेले तर मग मी म्हणतही असते एखाद्या वेळेस की मला आहे ना तुमच्या घरात आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. देवघरातल्या देवांची देवपूजा म्हणजे कामाचा भाग नसून तो आपल्याला ऊर्जा देण्याचा एक स्रोत आहे. म्हणजे तिथून आपल्याला खूप सारी ऊर्जा मिळते किंवा तिथून आपल्याला खूप काही असं पॉझिटिव्हिटी निर्माण होते किंवा एखादं संकट आलं की आपल्याला लगेच देव आठवतात. आपण तेव्हा म्हणजे देवांकडेच धाव घेतो काही संकट आलं की. आणि संकट ते ज्या गोष्टीसाठी आपण देवांकडे धावतो, ती गोष्ट झाल्यानंतर आपण लगेच देवाला विसरून जातो. असं करणं योग्य नाही. नेमाने देवपूजा करायची. तुमच्याकडून नाहीच झाली एखाद्या वेळेस तुम्ही नक्कीच कोरडी देवपूजा करा. कोरडी देवपूजा कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगलेले आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीनं कोरडी देवपूजा केल्या जाते. देवांना जे फुलं अर्पण केलेले असतात ते फुलं काढून घ्यायचे, एखादा दिवा लावायचा, एखादी अगरबत्ती लावायचा, धूप लावायचा. नसलेच फुलं तरी काही हरकत नाही. अशा पद्धतीने ही देवांची कोरडी देवपूजा केल्या जाते. मला जेवढी माहिती होती किंवा मी जेवढी माहिती वाचण्यात आलेली आहे तेवढीच तुम्हाला सांगितलेली. वास्तविक किंवा जास्तीचं वाजवीचं तुम्हाला काही व्हिडिओमध्ये मी सांगलेलं नाही. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईकही करा, शेअरही करा आणि सबस्क्राईबही करा. भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.